रिदा टीचरला म्हणाला, टीचर कॅन आय कम इन. टीचर म्हणाली, यू कॅन कम इन, बट इट्स नॉट कॅन आय कम इन, इट्स मे आय कम इन. रिदान फुल कन्फ्यूज. रिदान घरी आला आणि मला म्हणाला, मम्मी मी टीचरला बोललो टीचर कॅन आय कम इन. सो टीचर मला बोलली, इट्स नॉट कॅन, इट्स मे आय कम इन. सो असं का? सो मी त्याला एक्सप्लेन केलं आणि हाच टॉपिक आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जिथे मी तुम्हाला सांगणार आहे मे, कॅन, माइट आणि कुड हे 4 शब्द कुठे वापरले जातात. ओके, आर यू गाईज रेडी फॉर दिस व्हिडिओ? जर तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल सो प्लीज मेक शुअर टू लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल सो आय एम थँकफुल टू यू. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग. प्लीज मेक शुअर की तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. ओके, सो विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड. कॅन. नाव कॅन कधी वापरला जातो? कॅन इज यूज्ड टू एक्सप्रेस प्रेझेंट सिच्युएशन. कॅन कधी यूज करतो आपण? टू एक्सप्रेस प्रेझेंट सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल, कॅन एक्सप्रेसेस अबिलिटी, क्षमता, पॉवर, शक्ती, पॉसिबिलिटी, शक्यता, इम्पॉसिबिलिटी, अशक्यता आणि इन्क्वायरी. ओके, कॅन काय काय एक्सप्रेस करतं? पॉवर, पॉसिबिलिटी, इम्पॉसिबिलिटी, ability and inquiry. All right, did you guys get it? Okay, आता example. With example मी तुम्हाला सांगणार आहे, मीच तुम्हाला बेटर समजेल. विदाउट एक्झाम्पल तुम्हाला समजणार नाही. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण ॲज अ पॉवर. ओके, कॅन ॲज अ पॉवर, एक्सप्रेस्ड ॲज अ पॉवर. द बॉस कॅन कॅन्सल युअर लीव्ह. The boss can cancel your leave. The boss has power. He can cancel your leave. Now comes possibility. I can win this game. Possibility आहे, मी हा गेम विन करू शकेन. ठीक आहे, possibility, I can win this game. Now ability, क्षमता, I can solve this puzzle. म्हणजे क्षमता आहे, आय कॅन सॉल्व दिस पझल, अबिलिटी. ओके, नाव कम्स इम्पॉसिबिलिटी, म्हणजे अशक्यता, आय कॅन नॉट डू दिस वर्क. इम्पॉसिबल, अशक्यता, मी हे करू शकत नाही. नाव कम्स इन्क्वायरी. कॅन आय कम टुमॉरो फॉर द ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे तुम्ही इन्क्वायर करत आहात, इन्क्वायरी करत आहात, तेव्हा तुम्ही काय यूज करू शकता? कॅन आय कम टुमॉरो फॉर द ऍडमिशन प्रोसेस. ओके, हा कॉन्सेप्ट खूप इझिली मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, खूप इझी भाषेत. मेक शुअर करा की तुम्ही हे शब्द घेऊन तुमचे सेंटेन्सेस बनवा, ते कमेंट डाऊन करा अँड आय विल बी देअर टू करेक्ट यू इफ यू वॉन्ट. ओके, सो हा कॅनचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे, खूप इझिली एक्सप्लेन केलेला आहे. नाव लेट्स मूव्ह ऑन टू कुड. नाव कुड, व्हेन इज कुड यूज्ड? कॅनचा पास्ट आहे कुड. कुड इज यूज्ड टू एक्सप्रेस पास्ट सिच्युएशन. कॅन इज यूज्ड टू एक्सप्रेस प्रेझेंट सिच्युएशन. कुड इज यूज्ड टू एक्सप्रेस पास्ट सिच्युएशन. कुड मध्ये काय काय येतं? कुड मध्ये येतं रिक्वेस्ट, पॉवर, अबिलिटी, सजेशन. ओके, कुड मध्ये काय काय येतं? पॉवर, अबिलिटी, सजेशन, रिक्वेस्ट. ओके, आता विथ एक्झाम्पल, कुड यू रिटर्न माय बुक प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. कुड यू रिटर्न माय बुक प्लीज. तू माझं बुक मला देऊ शकते का? इट्स अ रिक्वेस्ट. नेक्स्ट इज पॉवर. My brother could beat him in the fight. म्हणजे पॉवर, my brother could beat him in the fight. Okay, now comes suggestion. You could have gone that way. You would have reached early. म्हणजे सजेस्ट करतोय की त्या रस्त्याने गेला असतास किंवा जाशील तर लवकर पोहोचशील. ओके, सजेशन. नाव कम्स अबिलिटी. आय कुड बिकम अ डॉक्टर. अबिलिटी, क्षमता आहे माझ्या डॉक्टर बनायची, मी बनू शकते.
I could become a doctor. Did you guys get it? खूप इझिली एक्सप्लेन केलेला आहे. प्लीज मेक शुअर तुम्ही प्रॅक्टिस करा, सेंटेन्सेस बनवा. त्याशिवाय तुम्हाला ती प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तुम्हाला हे येणार नाहीये. इट इज व्हेरी इझी. नाव लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज मे आणि माइट. नाव व्हॉट इज मे आणि माइट? मे आणि माइट बोथ आर सिमिलर. नाव लेट मी एक्सप्लेन की मे आणि माइट का सिमिलर आहे. मे आणि माइट दोन्ही पण शक्यता सांगतं. ठीक आहे, शक्यता सांगतं. फॉर एक्झाम्पल, इट मे रेन, इट माइट रेन. आता मे आणि माइट शक्यता सांगतं, मग पाऊस पडू शकतो. ठीक आहे, पण मे आपण कधी यूज करतो? जेव्हा 80 to 90% चान्सेस असतात किंवा आपल्याला असं वाटतं असेल तेव्हा आपण मे यूज करतो. वेन वी यूज माइट, माइट आपण यूज करतो जेव्हा एकदम कमी शक्यता असते, 20 to 30% फॉर एक्झाम्पल शक्यता असते, तेव्हा आपण माइट यूज करतो. प्लस one thing to remember, may is also used while giving wishes and asking for formal permission. मे कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला फॉर्मल परमिशन विचारायची असते. म्हणजे फॉर्मल लोक एकदम प्रोफेशनल, एकदम डिसेन्सीने, एकदम डिसिप्लिनसीने जिथे आपल्याला रिक्वेस्ट करायची असते किंवा परमिशन मागायची असते तेव्हा आपण मे यूज करतो. आणि कधी यूज करतो? विश करायला. मे गॉड ब्लेस यू, मे यू सक्सीड इन लाईफ. ओके. आणि फॉर्मल रिक्वेस्ट, मे आय कम इन मॅम, मे आय कम इन, म्हणजे ते एक फॉर्मल इन्स्टिट्यूट आहे, ते स्कूल आहे, तिथे आपल्याला नीट फॉर्मल वेनीच विचारलं पाहिजे. तुम्ही ॲज अ फ्रेंड तिथे टीचरांशी बोलू शकता नाही. ठीक आहे, जर तुम्हाला फ्रेंडच्या घरी जायचं असेल एकदम क्लोज फ्रेंडच्या, सो तुम्ही आत एंटर करायच्या टायमाला मे आय कम इन बोलायची गरज नाही. कॅन आय कम इन, शुड आय कम इन, असं. ठीक आहे, मे बोलला तरी काही हरकत नाहीये, बट मे इज यूज फॉर मोस्टली फॉर्मल परमिशन्स. ओके. नाव माइट आणि फॉर्मल परमिशन्स आणि विशेससाठी. आणि मे कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला वाटतं की 80 to 90% चान्सेस आहेत, शक्यता आहे, तर मे यूज करतो. जर आपल्याला वाटतं 20 to 30% शक्यता आहे तर आपण माइट यूज करतो. नाव एक्झाम्पल, मेच एक्झाम्पल, आय मे विजिट यू टुमॉरो. म्हणजे शक्यता आहे मी तुला उद्या भेटेल किंवा विजिट करेल. आय माइट जर तुम्हाला वाटतं की एकदम कमी शक्यता आहे, म्हणजे इट्स इक्वल टू नो ओनली. ओके, एकदम एकदम कमी चान्सेस आहे, 10-20% मी जाऊ शकते, तेव्हा आपण यूज करतो माइट. आय माइट कम टुमॉरो. ठीक आहे, दोन्ही पण वर्ड्स सिमिलर आहे. ओनली द डिफरन्सेस, मे यूज करतो वेन देर आर 80 to 90% चान्सेस, माइट यूज करतो वेन देर आर 20 to 30% चान्सेस. म्हणजे कमी चान्सेस असताना माइट आणि जास्त चान्सेस असताना मे. ऑल्सो मे इज यूज्ड वेन जेव्हा आपण फॉर्मल परमिशन मागतो, फॉर्मल रिक्वेस्ट करतो आणि विश करतो. ठीक आहे, द कॉन्सेप्ट इज क्लिअर विथ एक्झाम्पल. सो जर हा व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज मेक शुअर टू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि प्लीज मेक शुअर की इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज गिव्ह अ थम्स अप अँड शेअर विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. हा कॉन्सेप्ट मी खूप इझी वेनी तुम्हाला बेस ह्याच्यात शिकवला आहे, जास्त डीप गेलेली नाही आहे, बिकॉज आय थॉट हा माझा स्टार्टिंग व्हिडिओज आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू कीप इट व्हेरी बेसिक, तुम्हाला समजेल असा मला ठेवायचं आहे. तुम्हाला अजून काय शिकायचं असेल ते प्लीज कॉमेंट करा अँड लेट मी नो. आय विल मेक शुअर की मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओज बनवेन. अँड हॅव अ गुड डे. बाय बाय.